तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। बालिकेवर लैंगिक अत्याचार, मालेगाव शहरात नराधमाने केला धुमाकूळ। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ताजी असलेल्या घटनेचा निकाल जलद गतीने सुरू असतानाच त्यातच काल मालेगाव शहरातील महापालिका समोरच्या महापालिकेच्या पडक्या जागेत लहान बालके खेळत असतात। याचा फायदा घेत नराधम अरीफ अहमद अतिक याने लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। पीडित बालिकेचे वडील, काका व स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून असे लक्षात येते की मालेगाव शहरातील अवैध व्यवसाय यांच्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ झाल्याने नशेचे प्रमाण वाढलेले आहे। कुत्तागोळी, गांजा, अफू, भांग असे अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय या पडक्या जागेत होत आहेत। त्यामुळे मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात नशेच्या भरात तरुण पिढी बर्बाद होत आहे। त्यामुळे लहान बालकांवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने मालेगाव शहर बदनाम होत आहे। तरी मालेगाव पोलिसांनी त्वरित अवैध व्यावसायिकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मालेगाव शहरातील पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक। हाथ निकल भाई, हम ये चाहते हैं कि जो नशावर चीज़ें जो चालू है मालेगांव में, ये रुकना चाहिए। बस हमारा ये मानना है। ये नशा करके कुछ भी गलत हरकतें कर रहे हैं, चोरी चमारी हो रही है, गलत हरकतें हो रही है, तो नशा रुकना चाहिए। ये नशे की वजह से हो रही है। कुत्ता गोली, गांजा, अफीम, चरस, ये जो नशा हो रहा है ये रुकना चाहिए। बस हम ये चाहते हैं। कल की संध्याकाळचा टाईम होता, टाऊन हॉल शाळा आहे आपली, तिथं कोणीच राहत नाही संध्याकाळच्या वेळी। तर ते 2-3 जण आहे, जी गँग आहे तिथली 2-3 जणांची पोरं येते। परवा 2 दिवसापूर्वी या भाऊच्या पुतण्यासोबत झालं आणि आज माझ्या मुलीसोबत झालेले। मुलीला उचललं तर ते गल्लीतले जे पोरं होते आपले, त्यांनी धरलं त्याला विचारलं तर तो म्हणतो की ज्या जिसको बुलाने का उसको बुला, मग कॉल करके बुलाता पोरं। तितक्यात त्या पोरांनी त्याला मारलं तर आम्ही मारत नाही, पोलीस स्टेशनला आणलेले। आता फरियादचं काम चालू आहे, पुढचं निर्णय पाहू आता काय म्हणतात। मालेगावात भरपूर प्रकारानं वाढलेले, आता थोडंसं तरी लक्ष द्यावं बघा पोलीस प्रशासन।